महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने शेकटे बुद्रुक येथील क्षीरसागर वस्तीवर रस्ता खुला। शेवगावचे तहसीलदार यांच्या आदेशाने मंडलाधिकारी व तलाठी यांच्या मध्यस्थीने नव्याने केला रस्ता। शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील जालिंदर आसाराम क्षीरसागर यांच्या क्षीरसागर वस्तीवर जाण्यासाठी गट नंबर 156च्या बांधावरून असणारा वहिवाटीचा रस्ता येथीलच काही शेतकऱ्यांनी अडवल्याने क्षीरसागर वस्तीवर शेतकरी, शालेय विद्यार्थी व महिला या ओढ्याच्या चिखलातून तसेच पाण्यातून मार्ग काढत वस्तीवर जात येत असल्याने वस्तीवरील शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार यांना वस्तीवर जाण्यासाठी रस्ता मिळवण्यासाठी गुराढोरासहित शेतकरी तहसील पुढे आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिल्याने आंदोलन करण्याआधीच तहसीलदार साहेब यांच्या आदेशाने मंडल अधिकारी सुवर्णा वारकड व तलाठी बाबासाहेब अंधारे यांनी वस्तीवरील शेतकरी व काकडे यांची मध्यस्थी करून रस्ता हा 10 फुटाच्या ओढ्याच्या जवळून नवीन तयार करून दिल्याने तहसीलदार साहेब यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। नमस्कार, मी बाबासाहेब अंधारे, तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी शेकटे बुद्रुक। आज गट नंबर 156 मधील या क्षेत्रामध्ये जालिंदर आसाराम क्षीरसागर यांना व इतर शेतकरी यांना जाण्यासाठी सूर्यकला रावसाहेब काकडे यांच्या गट नंबर 156च्या मधून जाणाऱ्या ओढ्याच्या दक्षिण बाजूच्या ओढ्याच्या बांधावरून नवीन रस्ता 10 फूट कंसात 3 मीटर रस्ता जालिंदर आसाराम क्षीरसागर व इतर तसेच सूर्यकला रावसाहेब काकडे यांच्या म्हणजेच वादी व प्रतिवादी यांच्या संमतीने खुला करण्यात आला असून सदर रस्त्यामध्ये आडवे येणारे 2 चिंचेची झाडे तसेच लिंबाची झाडे तोडण्यासाठी सूर्यकला रावसाहेब काकडे यांची संमती असून सदरची झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेऊन तोडण्यात यावी असा पंचनामा केलेला आहे। धन्यवाद। इसाक शेख, अहिल्यानगर, शेवगाव। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।